शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्मानार्थी सत्कार सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त अशी की आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी 12 वाजता धुळे शहरातील सिम्पी भवन या ठिकाणी येथील सभागृहात शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज विद्यार्थी, गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक सन्मान सत्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व सन्मानार्थींचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला। यावेळेस या ठिकाणी 10वी 12वी पदवीधर उच्च पदस्थ बांधवांचा ठाकूर समाज बांधवांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार पार पडला। तर आपल्या समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सन्मान सत्कार या ठिकाणी शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आला। तर या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष DJ ठाकूर, उपाध्यक्ष सोमनाथ बागोल, सचिव इंजिनियर मुकेश ठाकूर, समाज बांधव नेते जितेंद्र ठाकूर, शिंदे सर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला। तर या प्रसंगी सदरचे हे 4थे वर्ष असून गेल्या 4 वर्षापासून शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून समाज बांधव ठाकूर समाज बांधवांच्या मुलींना, विद्यार्थिनींना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचे कार्य, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडत आहे। त्याचबरोबर समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना देखील प्रोत्साहन देण्याचे कार्य या शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तर येत्या काळात लवकरच समाजासाठी समाज भवन, समाजाची स्वतःची स्वमालकीची इमारत व्हावी या उद्देशाने हा मानस डोळ्यासमोर ठेवत शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून लवकरच आपण प्रयत्नशील राहू व यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आले। सदर संस्थेची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली। तर गेल्या 4 वर्षापासून समाजहित उपक्रम राबवण्यात येत आहे। यासाठी सर्व शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, समाज बांधव यांचे मोलाचे असे सहकार्य लाभत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक त्याचबरोबर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।